महाराष्ट्र आज हिंदी भाषेच्या वादामध्ये गुंतलेला आहे. आपण कडवट होणार नाही तोपर्यंत लादलं जाणार असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलेलं आहे. हिंदी केवळ 150-200 वर्ष जुनी भाषा. मराठी लोक भांडताना पण हिंदीत भांडतात असा टोलाही त्यांनी लगावला. तुम्ही जोपर्यंत कडवट राहणार नाही, तुम्ही जोपर्यंत कडवट होणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशाच होत राहणार. या सगळ्या मंडळींनी येऊन जे तुम्हाला सांगितलं, आजपर्यंत जे आम्हाला शिकवलं, सांगितलं, वानखेडे स्टेडियमवरच्या भर मॅच मध्ये ज्या वेळेला आमचा सचिन तेंडुलकर येतो ना, त्यावेळेला पहिलं भाषण तो मराठीत करतो. मला अभिमान वाटतो त्याचा. होय, भारत रत्न आहे, पण आपली भाषा नाही विसरला, आपलं राज्य नाही विसरलं, आपली माणसं नाही विसरला, आपली जागा नाही विसरला. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषेला का? कारण ती प्राचीन भाषा आहे म्हणून. आणि आमच्याकडे वाद कसले चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? हिंदी लादण्याचे. हिंदी ही साधारणपणे आता 150 वर्षापूर्वीची, फार फार तर 200 वर्षापूर्वीची भाषा आहे. 150-200 वर्षापूर्वीची. त्याच्यात आम्ही गुंतलेलो आहोत. म्हणजे उद्या हिंदी भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा असेल ना, अजून 1000 वर्ष आहेत.